नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये काल फोनवरून बातचीत झाली. स्पुटनिक लस आणि अन्य वैद्यकीय सामुग्रीसाठी मोदींनी पुतीन यांचे आभार मानले. नंतर केलेल्या ट्विटमध्ये मोदींनी पुतीन यांचा उल्लेख माझे मित्र असा केलाय. रशियातून भारतासाठी 22 टन वैद्यकीय सामुग्री येणार आहे. यामध्ये 2 लाख औषधं, 75 व्हेंटिलेटर्स, 150 मेडिकल मॉनिटर, 20 ऑक्सिजन निर्मिती प्लांट्सचा समावेश आहे. आमचे प्रतिनिधी अमेय चुंबळे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. त्यांच्याकडून आणखी माहिती घेऊयात. अमेय, रशियाकडून केली जाणारी ही मदत भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. काय आणखी माहिती मिळतेय? हो, खूपच श्वेता. म्हणजे एकीकडे आपल्याकडे 130 कोटी लोकांसाठी केवळ आता 2 लसी होत्या आणि त्याच्यामध्ये रशियाकडनं ही तिसरी लस आली आहे. ती म्हणजे संकट काळात खूपच मोठा आधार ठरलेली आहे आणि त्याचसाठी बहुधा पंतप्रधान मोदींनी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधनं वेळ काढून अध्यक्ष पुतीन यांचे आभार मानले. आणि रशिया फक्त लसच देत आहे असं नाही, पण आत्ताचा जसा आपण उल्लेख केला की 22 टन वैद्यकीय सामुग्री येते आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे 20 ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट येत आहेत. हे मोठे प्लांट आहेत. ते काही हवाई मार्गे येणार आहेत, काही जहाजाने येणार आहेत आणि त्याच्यामुळे सध्या देशामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा सुरू असताना ही मदत खूप अधिक मोलाची आहे. ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या 1 महिनाभरात भारत आणि रशियामध्ये च्या संबंधामध्ये तणाव म्हणता येणार नाही, पण थोडासा दुरावा निर्माण झाला होता. कारण भारत हा अधिकाधिक अमेरिकेच्या जवळ चाललाय अशी रशियाची भावना आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा आता 1-2 आठवड्यापूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री जेव्हा भारतात आले होते तेव्हा ते इथून थेट पाकिस्तानला गेले. आता भारत आणि पाकिस्तानचे संबंध माहीत असताना कोणत्याही अन्य देशांचे मान्यवर जेव्हा इथे येतात तेव्हा ते थेट पाकिस्तानला जाणं टाळतात, पण ते यावेळेला रशियाने केलं. त्याच्यामुळे कोरोनाच्या निमित्ताने का होईना, म्हणजे हे निमित्त खूप जास्त भयानक आहे, ती चांगली गोष्ट आहे असं आपण अजिबात म्हणत नाही, पण ह्या संकटाच्या निमित्तानं का होईना पण भारत आणि रशियामध्ये पुन्हा एकदा आधीसारखी जवळीक निर्माण होते असं म्हणावं लागेल. कारण आपल्याला माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्यापासून भारताच्या मागे सातत्याने एक कोणती महासत्ता जर का कोणती उभी राहिली असेल तर ती तेव्हाचा सोव्हिएत रशिया होता. आता जो रशिया आहे त्याच्यामुळे आणि आता 1 मे पासून तर सरसकट लसीकरण सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये स्पुटनिक लस हा खूप मोठा दिलासा ठरणार आहे. कारण ज्या अन्य लसीच्या कंपन्या आहेत त्यांनी अन्य देशांना केलेल्या कमिटमेंट्स हे खरं कारण सांगून त्या सध्या आपल्याला लस पुरवू शकत नाहीयेत. तर अशा गंभीर परिस्थितीमध्ये रशियाची ही लस आपल्या नक्कीच कामी येणार आहे आणि त्याच्यामुळेच पंतप्रधानांनी पुतीन यांचे आभार मानले. अगदी बरोबर. अमेय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. यानंतर आता बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची, कारण मुंबईसाठी काल रात्री उशिरा लसीची नवी खेप आली असल्याची माहिती बीएमसीनं ट्विटरवरून दिली आहे. या लसीचा साठा मुंबईतल्या विविध पालिका केंद्रांवरती पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवरती दुपारी 12 नंतरच लसीकरण सुरू होईल असं देखील पालिकेकडून सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे या साठ्यातून पालिका केंद्रावरच लसीकरण होणार आहे. मात्र काल रात्री उशिरा लसीची ही खेप किंवा ही लस उपलब्ध झाल्यामुळे आज सकाळपासून काही लसीकरण सुरू करणं शक्य होणार नाही. दुपारी 12 नंतरच लसीकरण केंद्रांवरती लस उपलब्ध होईल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेनं ट्विटरवरून दिलेली आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. प्रणाली, काल रात्री उशिरा कधी लस प्राप्त झाली आणि त्यानंतर आता त्याचं वितरण किंवा लसीकरण किती वाजल्यापासून सुरू होईल, काय सांगण्यात आलंय? ही रात्री उशिरा लस प्राप्त झाली असं कळतंय. म्हणजे 11:30-12च्या सुमारास हा सगळा स्टॉक आल्याची माहिती मिळते. परंतु किती स्टॉक आला आहे याबाबत अजून व्यवस्थित माहिती मिळू शकलेली नाही. त्याचबरोबर मुंबईत आपण जर बघितलं तर महानगरपालिकेची केंद्र अगदी कुलाब्यापासून ते थेट दहिसर बोरिवलीपर्यंत आहेत, तिकडे मुलुंडपर्यंत आहेत. तर त्यामुळे एवढ्या लांबचा पल्ला गाठायला या सगळ्या वॅक्सिनची जी वितरण प्रणाली आहे त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे आज सांगण्यात आलेलं आहे की दुपारी 12 नंतरच हे लसीकरण जे आहे ते सगळ्या केंद्रांवर सुरू होईल. मुख्य म्हणजे महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलंय की ज्या खाजगी रुग्णालयांची यादी यापूर्वी दिली गेलेली आहे, ज्यांची संख्या जवळपास 73 एवढी आहे, हे सगळे केंद्र आज बंद राहणार आहे. केवळ
मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारची जी केंद्र आहेत त्याच केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही खाजगी रुग्णालयामध्ये आज लस उपलब्ध नाही. तेव्हा ज्या कुठल्या नागरिकांना त्यांच्या लसीकरणाचा दुसरा डोस घ्यायचा आहे किंवा लसीकरणाचा पहिला डोस घ्यायचा आहे, अशा सगळ्या नागरिकांना जे आहे ते महानगरपालिकेच्या केंद्रावर जावं लागणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये केवळ कोविशिल्ड या लसींचा साठा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे कोविशिल्ड ज्यांना घ्यायची आहे त्याच नागरिकांनी या सगळ्या केंद्रांवर जाऊन लसीकरण करवून घ्यायचं आहे, हे सुद्धा महानगरपालिकेने सांगितलेलं आहे. बिलकुल, म्हणजे आज सकाळी या केंद्रांवरती होणारी गर्दी टाळण्यासाठी ही माहिती देण्यात आलेली आहे. मात्र SMS द्वारे जी काही माहिती या नागरिकांना दिली जाते तशी देण्यात आलेली नाहीये का? कारण त्याशिवाय प्रत्येक नागरिकापर्यंत ही माहिती पोहोचणं अशक्य आहे. खरं तर ते थोडंसं कठीण आहे, कारण रात्री हा स्टॉक उपलब्ध झाला असल्यामुळं ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण सुद्धा जी नागरिक आत्ता बातम्या बघत असतील त्या सगळ्यांना आवाहन करू की दुपारी 12 नंतर लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे आज सकाळपासून तिथं गर्दी करण्याची गरज नाही आणि जर ते केंद्रावर गेलेच असतील तर त्यांना केंद्रांवरून अशा पद्धतीची माहिती मिळेल. SMS द्वारे माहिती मिळाली आहे अथवा नाही याबद्दल अजून पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांचा थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपण आपल्या बातम्यांच्या माध्यमातून किंवा मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर हँडलवरून अशी माहिती जी आहे ती प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून या सर्व केंद्रांवर जी गर्दी होते ती होऊ नये, कारण आज दुपारी 12 नंतरच लसीकरण सुरू होणार आहे. बरोबर. प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर लसीकरणासाठी घरातून निघत असताना जर न्यूज 18 लोकमत जे लोक पाहत असतील त्यांच्यासाठी महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे लसीकरणासाठी जात असाल तर थांबा, कारण दुपारी 12 नंतरच लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे आत्ता जाऊन फेरी वाया जाणार आहे. त्यामुळे 12 नंतरच ज्या काही नागरिकांना लस घ्यायची आहे, लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घ्यायचा आहे, त्यांनी 12 नंतरच लसीकरण केंद्रावरती जावं. पुढची महत्त्वाची बातमी आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना कोरोनाच्या उपचारासाठी पुण्यातून मुंबईमध्ये दाखल केलं जाणार आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना शिफ्ट केलं जाईल. पुढील उपचारासाठी मुंबईमध्ये शिफ्ट केलं जात आहे, कारण पुण्यामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मात्र आता पुण्यातून त्यांना मुंबईमध्ये शिफ्ट केलं जात आहे. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. सागर, राजीव सातव यांना कोरोनाची कधी लागण झाली होती? किती दिवसांपासून त्यांच्यावरती पुण्यात उपचार सुरू होते? राजू सातव जे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता प्रथमच मिळत आहे, कारण की त्यांना अधिकृतरित्या या संदर्भातली कोणतीही माहिती दिली गेली नव्हती. पण पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांची प्रकृती थोडीशी खालावत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जाईल असं समजतं. लीलावतीची टीम देखील जी तज्ञ टीम आहे ती पुण्याला सकाळी पोहोचली आहे. जहांगीर हॉस्पिटलमधून त्यांना काही वेळात पुढच्या मुंबईच्या दिशेने आणलं जाईल आणि मुंबईमध्ये पुढील उपचार केले जातील असं समजतं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कदाचित त्यांची प्रकृती जरा अधिक खालावल्याने खबरदारी म्हणून सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी आणि काँग्रेसचे राजू सातव यांचे जे समर्थक आहेत त्यांनी घेतलेली भूमिका समजतं. आज सकाळी साधारणतः 11-12 पर्यंत त्यांना मुंबईत आणलं जाईल आणि त्यानंतर पुढे मुंबईत उपचार सुरू केले जातील असं समजतं. धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली. पुण्यातल्या एका रुग्णालयामध्ये ते उपचार घेत आहेत. मात्र खबरदारी म्हणून त्यांना मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये आता शिफ्ट केलं जाणार आहे. मुंबईकरांसाठी लसीकरणासंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी. आता खासगी कंपन्यांना सुद्धा नियमांचं पालन करून कर्मचाऱ्यांचं लसीकरण त्या कंपन्या करू शकतात, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. यासाठी खासगी कंपन्यांना आस्थापनाबाहेर कार्डियक रुग्णवाहिका ठेवणं अनिवार्य असणार आहे. न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह बोलताना त्यांनी ही माहिती दिली आणि मुंबईतल्या सर्व 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण 3 महिन्यात पूर्ण करू असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. पाहुयात मुंबईच्या महापालिका आयुक्तांनी नेमकं काय म्हटलंय. अंदाज असा आहे की जवळपास 80 लक्ष टार्गेट ग्रुप आहे, म्हणजे 1,60,00,000 लस लागणार आहे.
23 लाख आतापर्यंत आम्ही लसीकरण ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे 1,40,00,000 अजून लसीकरण करायचे आहे. आणि आता आमची जो कॅपॅसिटी आहे, जर आज मला कोणी 1,40,00,000 लस ॲट वन टाइम दिला, तर मी 2 लाखापर्यंत मी डेली करू शकतो थ्रू माय टीम. आणि 70 दिवस म्हणजे, परंतु विदिन 3 मंथ्स, 3 to 4 मंथ्स हे आरामाने होऊ शकतो. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गंभीर आरोप केलेत. केंद्रानं किती रेमडेसिवीर इंजेक्शन्स राज्याला दिली आणि राज्यानं जिल्हाधिकारी आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून किती साठ्याचा पुरवठा केला याची आकडेवारी सरकारनं जाहीर करावी अशी मागणी दरेकरांनी केली आहे. त्याचबरोबर सरकारला आलेली रेमडेसिवीरची राजकीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून रेमडेसिवीर घेऊन त्याचं थेट वाटप सुद्धा केलं असा आरोप देखील दरेकरांनी केलाय. पाहूयात ते काय म्हणालेत. केंद्रानं रेमडेसिवीर किती दिली, राज्य सरकारकडे रेमडेसिवीर किती आली याचं जनतेच्या समोर जाहीर करा. आलेली रेमडेसिवीर कलेक्टरच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या माध्यमातून किती वाटली, दररोज किती गेली, त्याने ती रेमडेसिवीर कुठे दिली. अर्थात या संदर्भात मी राज्य सरकारकडे माहिती मागवलीच, कारण हा विषय कधीतरी संपायला पाहिजे. माझा स्पष्ट आरोप आहे की रेमडेसिवीर जी सरकारला त्या ठिकाणी आली होती ती रेमडेसिवीर बऱ्याच प्रमाणावर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कलेक्टरच्या माध्यमातून घेतली आणि आपल्या बगलबच्च्यांच्या मार्फत त्या ठिकाणी ती वितरण त्या ठिकाणी केली गेली. ज्यांनी थेट आणली ते त्या ठिकाणी सुजय विखे पाटील चोर म्हणून आपण त्या ठिकाणी भुई थोपटतोय आणि दुसऱ्या बाजूला असे अनेक छुपे चोर आहेत ज्यांनी कलेक्टरच्या माध्यमातून सरकारच्या आडोशाला राहून त्या ठिकाणी रेमडेसिवीर घेतलेत. तशा प्रकारचं पत्र मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आजच दिलेलं आहे. राज्यामध्ये कोरोनाला थोपवण्यासाठी लागू करण्यात आलेले ब्रेक द चेन अंतर्गतचे प्रतिबंधात्मक नियम आणखी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यात 15 दिवस लॉकडाऊन वाढू शकतो असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं. राज्यात रुग्णसंख्या अद्यापही कमी झालेली नसल्यानं लॉकडाऊन वाढवावा असं आव्हाड म्हणालेत. तर अशोक चव्हाणांनी देखील 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याची भूमिका मंत्रिमंडळ बैठकीत मांडली असल्याचं त्यांनी म्हटलंय. ब्रेक द चेनच्या संदर्भाने आज आपण लॉकडाऊन केलेलं आहे. त्याचं निश्चित प्रकारे त्यावरही चर्चा झाली आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्याला एक्सटेन्शन द्यावंच लागेल अशी परिस्थिती सुद्धा निश्चित प्रकारे आहे आणि त्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाने त्या संदर्भात सुद्धा चर्चा केलेली आहे. म्हणून शेवटच्या दिवशी एक्झॅक्टली 15 दिवस वाढवायचे का काय वाढवायचं त्या संदर्भातला निकाल होईल, पण एक्सटेन्शन निश्चित प्रकारे लॉकडाऊनच्या परिस्थितीला होणार आहे आणि ते किमान 15 दिवसाचं तरी होईल असा माझा एक अंदाज या निमित्ताने मी व्यक्त करत आहे. 15 दिवसापूर्वीचा आकडा आणि आताचा आकडा थोडासा फरक पडलेला आहे. हा कशामुळे पडला आहे तर ह्याचं व्हेरियंटचं विषाणूची ताकद कमी झाली म्हणून पडलेलं नाही, त्याचं म्युटेशन कमी झालं बदललं म्हणून कमी झालेलं नाही. आपण कडक निर्बंध ठेवल्यामुळे लोक घरी बसली आणि त्याच्यामुळे प्रसार थांबला. त्यामुळे मला वाटतं की जो मृत्यूचा दर आहे, याची जी पसरण्याची गती आहे, ह्या सगळा विचार केला तर लॉकडाऊन जर केला नाही तर देश मला माहीत नाही पण महाराष्ट्र नक्की कोसळेल. आज देशभरामध्ये सर्वात चांगली परिस्थिती महाराष्ट्रात आहे. ती चांगली असं म्हणण्याला काही अर्थही नाही, पण तरी फार बरी आहे इतरांपेक्षा. त्याला सहाय्य करायचं असेल तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. 15 दिवस वाढवण्याचे एकंदरीत आज कॅबिनेटने मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेले आहेत आणि सर्व गोष्टीचा विचार करून 15 दिवस वाढवण्याची भूमिका आहे. पुढची महत्त्वाची बातमी आहे. दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी श्रीनिवास रेड्डी याच्यावर गुन्हा दाखल झालाय. रेड्डींना धारणी पोलिसांनी अटक केली आहे आणि रेड्डी निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आहे. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर श्रीनिवास रेड्डीला निलंबित करण्यात आलं आणि त्याच्यावर आता गुन्हे दाखल झालेले आहेत. या संदर्भात माहिती घेऊया. संजय शेंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती. संजय, काय आणखी या प्रकरणातले अपडेट्स? श्वेता, निश्चितच आपल्याला माहिती आहे की 25 मार्च रोजी हरिसाल रेंजच्या RFO दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर त्यांनी पत्र लिहून ठेवलं आणि त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला की त्यांच्या आत्महत्येला शिवकुमार
विनोद शिवकुमार हे त्या मेळघाट रेंजचे जे DFO आहेत ते आत्महत्या प्रकरणी एक जबाबदार असल्याचे त्यात त्यांनी नमूद केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी पत्रात हे सुद्धा लिहिलं होतं की या संबंधीच्या तक्रारी हे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे त्यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र श्रीनिवास रेड्डी यांनी हेतुपरस्पर विनोद शिवकुमार याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही अशी त्या पत्रात त्यांनी लिहिलेलं होतं. मात्र त्यानंतर दीपाली चव्हाण यांचे जे वन विभागातील कर्मचारी असेल किंवा नातेवाईक असेल ते आक्रमक झाले होते आणि दीपाली चव्हाण प्रकरणी विनोद शिवकुमार यांच्यावर त्याच दिवशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मात्र तेच गुन्हे रेड्डी यांच्यावर दाखल करावे आणि रेड्डीवर अटक करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांना आश्वासन दिलं होतं. मात्र 25-26 दिवसानंतर आता महिना उलटला तरी मात्र गुन्हे दाखल झाले नव्हते. या प्रकरणात रेड्डींना कुठेतरी वाचवण्यात येत आहे अशी चर्चा सुरू होते. मात्र असं असताना एक सदस्यीय समिती ज्या ऍडिशनल DG प्रज्ञा सरोदे यांची चौकशी समिती नुकतीच अमरावतीत येऊन गेली. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यांनी हरिसालला दीपाली यांनी ज्या ठिकाणी आत्महत्या केली ते ठिकाण पाहिलं आणि त्यानंतर काल सकाळच्या दरम्यान प्रज्ञा सरोदे ज्या त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गेल्या होत्या आणि त्यांनी या प्रकरणात जी चौकशी केली त्यात रेड्डी सुद्धा तेवढेच दोषी आहे की त्यांना आढळलं आणि त्यांनी पोलिसांना रेड्डीवर गुन्हे दाखल करण्याचे आणि अटक करण्याचे आदेश दिले. काल दुपारी जवळपास सायंकाळी नागपूरच्या काही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि अमरावती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रेड्डींना ताब्यात घेतलं आणि धारणी पोलिसांच्या ताब्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करून रेड्डी यांना अटक करण्यात आली. संजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर एकूणच काय तर श्रीनिवास रेड्डी याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आणि महत्त्वाची बातमी आहे. गुजरातच्या जामनगर इथे रिलायन्स उद्योग समूहाकडून 1000 बेड्सचं कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. यातील 400 बेड्सची सुविधा याच रविवारी सुरू करण्यात येईल. इथे रुग्णांवरती मोफत उपचार केले जाणार आहेत. जामनगर, द्वारका, पोरबंदर या परिसरातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा जामनगर इथल्या रिफायनरीमधून करण्यात येणार आहे. आणि या महत्त्वाच्या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता प्रेक्षकांना एक महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे मास्क घाला प्रत्येकाने आणि सुरक्षित रहा आणि प्रत्येक ताज्या अपडेटेड बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.